राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री डावोसला फार मोठ्या प्रमाणावरती परकीय गुंतवणूक राज्यामध्ये आणण्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय आल्याच्या नंतर या संदर्भातली चर्चा जरूर त्यांच्याकडे निश्चितपणाने होईल. आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत. विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्रॅफिक अडवून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं, आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याजवळ सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काय निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वजण समाधानी असतील. पण सर असं काय घडलं की निर्णय जो आहे महत्त्वाचा निर्णय तो त्याला स्थगिती दिली गेली? कारण आता सर्व स्तरावरून टीका केली जाते की मुख्यमंत्री बाहेरगावी असताना अशा प्रकारे निर्णय स्थगिती दिली जाते निर्णयाला. शेवटी या विषयावरती अधिक शासनाच्या प्रतिनिधींकडूनच बोलणं उचित राहील. विशेष करून नेहमीच मी म्हटलं की हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे. हे 3 घटक पक्षाचं सरकार असल्यामुळे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री यांचाही सहभाग त्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी असतो. या संदर्भामध्ये मी मगाशी म्हटलं की माननीय मुख्यमंत्री महोदय या राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच डावोसला गेलेले आहेत आणि मला तर पूर्ण विश्वास आहे की त्यांचं डावोसची भेट आहे ती राज्याच्या परकीय गुंतवणुकीसाठी यशस्वी होईल. अशा वेळेला हा प्रश्न उद्भवणं हे योग्य नाही, हे निश्चितच खरं आहे. परंतु शेवटी राजकारणामध्ये काही वेळेला काही गोष्टी घडत असतात. पण या घडत असतानासुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही सुसंस्कृत आहोत, विचारधाराशी बांधले गेलेलो आहोत. आम्हाला चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत विचाराचा दिशा त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे जी असेल ती चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. दादांशी काही बोलणं झालं आहे का? त्यांचं काय मत पडतं आहे? कारण अशा पद्धतीनं राष्ट्रीय महामार्ग इतक्या वेळ रोखून धरणं, जाळपोळ करणं हे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही योग्य नाही. शेवटी मी सांगितलं की आम्ही काय पद्धतीने एखाद्या भूमिकेच्या एखाद्या घटनेबद्दल बोलू शकतो, म्हणजे एखादी जे काय निर्णयाबद्दल ते मी आपल्याला सांगितलं, कारण आम्ही सुसंस्कृत आहोत. आता इतरांनी कुठल्या गोष्टीचा अवलंब करावा त्याच्याबद्दल मी भाष्य करणं काय योग्य ठरणार नाही. शेवटी जनता आहे, पब्लिक आहे, तो सब जानती है और देखती है. तुम्ही स्वतः सुसंस्कृत असा शब्द जो तो वापरत आहात आणि दुसरीकडे रायगडमधून पुन्हा आमदारांनी टीका केलेली की आमच्या 3ही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न हा सुनील तटकरेंनी केलेला आहे. एक असं आहे की ज्या वेळेला या विषयावरती चर्चा जेव्हा कुठे होईल ते सुद्धा मी प्रदेशाध्यक्ष आहे, मी फार जबाबदारीने वागलो आहे. राज्यामध्ये या 237 जागा येताना प्रत्येकाचा सहभाग, हिस्सा वाटा तेवढाच आहे. त्यामुळे ज्या स्तरावरती मी काम करतो आहे त्या स्तरावरती ज्या वेळेला चर्चा होईल त्याला प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला जे काय सांगायचं आहे ते आकडेवारीसह नक्की त्या ठिकाणी सांगेन. शिवसेनेकडनं प्रेशर पॉलिटिक्स केलं जाते काय? तिकडे दरेगावी गेले उपमुख्यमंत्री, जाळपोळ केली जाते दुसरीकडे. एक असं आहे की शिंदेसाहेब नेहमीच त्यांच्या मूळ गावाला जात असतात. ते शेतीमध्ये अनेक वेळेला रमत असतात. त्याच्यामुळे त्यांचं दरेगावातलं जाणं या विषयाशी संबंधित असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. कारण आपण पाहतो की नियमितपणाने ते शेतीमध्ये रमणारे आहेत आणि ते त्यांच्या मूळ गावाला जात असतात. सर हिंदी में जानना चाहेंगे. सर एक मिनटं की विजय वडेट्टीवार यांनी एक नवीनच विषय काढलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शिंदेंची आता गरज युतीला उरली नाही, म्हणून शिंदेंना बाजूला सारून त्यांच्यातले जे उदय आहे त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला. एक नवा उदय महायुतीमध्ये होईल असं आहे की वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षात आहेत. ज्या काँग्रेस पक्षाला दारुण पराजयाला लोकसभेच्या चांगल्या यशाच्या नंतर सामोरं जावं लागलं, त्याच्यामुळे स्वाभाविकच अशी टीका ही राजकीय टीका आहे. त्यामुळे त्या राजकीय टीकेचं उत्तर ज्यांच्या संदर्भात केले ते त्या ठिकाणी देतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची साधारण 3 तास चर्चा झाल्याचं कळते. उद्या महानगरपालिका निवडणुकीसाठी चर्चा होती. एक असं आहे की आदरणीय साहेब असतील, उद्धवजी असतील, हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते म्हणून परस्परांना भेटणं, चर्चा करणं
याच्यामध्ये काय वेगळं वावगं वाटण्याचं कोणाला काही कारण नाही. सर, बदलापूर जे बलात्कार प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये आता एक नवीनच अहवाल जो सादर झालेला आहे त्याच्यावर हायकोर्टानं ताशेरे उडलेले आहे. त्या प्रकरणामध्ये जो शिंदे जो आरोपी होता त्याचं जे एन्काउंटर झालेलं आहे त्या एन्काउंटरमध्ये अनेक चुका आहे असं सांगत जे 5 पोलीस आहेत त्यांची चौकशी लावण्याचे आदेश जे आहे ते उच्च न्यायालयानं दिलेले आहे. नाही, खरंच मला या आज हायकोर्टाने उच्च न्यायालयाने या संदर्भात काय आदेश दिलेले आहेत याची माहिती माझ्याकडे नक्की नाही आहे. पण शेवटी उच्च न्यायालयाचं जे काही निरीक्षण असेल त्या निरीक्षणानुसार सरकारला कारवाई करावी लागत असते किंवा या संदर्भामध्ये नेमकं कसं घडलं या बाबतीमध्ये राज्याचे ॲडव्होकेट जनरल हे त्या संदर्भातले युक्तिवाद करतील. सर, हिंदी में जानना चाहिए सर मुंबईत सैफ अली खान प्रकरण झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरी हा मुद्दा ऐरणीवर आला. यावर शिवसेनेचे खासदार म्हणतात की हे सगळं मग अमित शहानी बघायला पाहिजे, कारण की अमित शहा त्यांच्या गृहमंत्री असताना सुद्धा बांगलादेशी घुसखोरी करतात. शेवटी एक असं आहे की इतर देशांतील काही नागरिक अवैधपणाने ज्यावेळेला देशामध्ये येतात त्यांचा शोध घेणं, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करणं हे केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत दोन्ही त्या ठिकाणी येत असतं. त्याच्यामुळे ही जी बाब आहे ती गंभीर आहे. म्हणजे अशा पद्धतीचे घुसखोर या ठिकाणी येणं ही बाब गंभीर आहे. बाकी कोणी विरोधकांनी काय बोलणं हा तो त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. ते त्यावेळेला त्या पद्धतीने आरोप त्या ठिकाणी करत असतात. सर, आज खासदारांच्या रेल्वेच्या संदर्भातली काही बैठक झाल्याची माहिती मिळते. कुठले कुठले मुद्दे उपस्थित करण्यात आले आज? नाही, आजची बैठक ही एक दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर याच्यामध्ये नेमकं काय काय होणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये जे की औद्योगिक वसाहतीमध्ये त्याची माहिती मी खासदार या नात्याने घेतली. आज आदित्य आणि मी रेल्वेचे जे प्रश्न आहेत विशेष करून पेण, नागोठणे, रोहा, माणगाव, इंदापूर, गोरेगाव ते थेट खेडपर्यंत या रेल्वेच्या जे काही रेल्वे स्टेशन्स आहेत त्याच्यातल्या सुधारणाच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. काही दूर पल्ल्याच्या गाड्यांनासुद्धा थांबे त्या ठिकाणी मिळावेत यासाठी आज सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर किंवा ते होते आणि त्याचबरोबर ते कोकण रेल्वेचे CMD त्या ठिकाणी. सर, हिंदी में जानना चाहेंगे गार्डियन मिनिस्टर के संदर्भ में जो निर्णय लिया गया था उसको स्थगिति दे दी गई है, किस तरह से देखते हैं? अदिति तटकरे को गार्डियन मिनिस्टर बनाया गया था रायगढ़ का. देखिए, राज्य के मुख्यमंत्री दावोस के दौरे पे गए हैं. इस राज्य में फॉरेन इन्वेस्टमेंट लाने के लिए उनका ये महत्वपूर्ण टूर वहाँ पे है. इसके लिए वो आने के बाद इसके बारे में बिल्कुल वहाँ पे चर्चा हो जाएगी. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक सुसंस्कृत पार्टी है, हमारी विचारधारा है. हम जब ऐसे कई घटनाएं घटती हैं, ऐसे कभी निर्णय के बारे में होता है तब हम चर्चा करते हैं एक दूसरे के साथ वरिष्ठ स्तर पर, वैसी चर्चा की जाएगी. स्थानीय लेवल पर कहीं ना कहीं शिवसेना शिंदे गुट और आपकी पार्टी के बीच में अभी भी ठीक नहीं है निकला हुआ. साथ ही वो आरोप भी कर रहे हैं कि चुनाव में आपने 3 विधायक गिराने की कोशिश करी. देखिए, मैं तो राज्य का प्रेसिडेंट हूँ. विधानसभा चुनाव हो, लोकसभा की चुनाव हो, उसमें पूरी तरह का समन्वय करना, सीटों का बंटवारा करना, इसमें मैंने अहम भूमिका निभाई है. उतना ही नहीं, जब प्रचार शुरू था, जब कैनवासिंग शुरू थे, तब तीनों दलों में कैसा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से कोऑर्डिनेशन रहेगा उसके लिए तो मैंने कोशिश किया. इसके बारे में जब वरिष्ठ स्तर पर इसके बारे में बैठक हो जाएगी तब हर कॉन्स्टिट्यूंसी में जो रायगढ़ ज़िले में आते हैं, चाहे वो महाड़ हो, अलीबाग हो, करजत के बारे में क्या हो गया, जुन्नर में क्या हो गया, पाथरी में क्या हो गया, इसके बारे में हम जरूर वहाँ पे चर्चा करेंगे. सर, महायुति में शिंदे गुट की तरफ से प्रेशर पॉलिटिक्स खेला जा रहा है क्या? देखिए, मैं इसके बारे में नहीं कुछ बोलना चाहता हूँ क्योंकि मैंने यही बताया कि विचारधारा लेकर एक डिसिप्लिन लेकर हम गए 40 साल से राजनीति में सब काम कर रहे हैं. राष्ट्रवादी कांग्रेस के ऊपर स्वर्गीय चौहान साहब ने जो संस्कार दिया है उस संस्कार के अधीन रहकर हम सब काम करते हैं. किसने क्या रिएक्शन देना वो अलग अलग उनकी बात है. सर, पर शिंदे गुट की कार्यकर्ताओं से रास्ता रोको या रोड पर टायर चलाना, इस घटनाओं को कैसे देखते हैं? देखिए, हम क्या कर सकते हैं करते हैं. हमारी विचारधारा कैसी सुसंस्कृत है इसके बारे में मैंने टिप्पणी की. जिसने क्या किया उनके बारे में क्या सोचना
तो ये तो पब्लिक है, सब जानती है। सर, एक महेंद्र थोरवे यांचं आत्ता एक विधान समोर आलं आहे. ते म्हणतात की आमचा राजकीय अस्तं झाला तरीही चालेल, पण एक सीट असलेल्या तटकरे यांच्या कुटुंबियांना आम्ही पालकमंत्रीपद जाऊ देणार नाही. कोण काय बोलतं त्याच्यावरती उत्तर देण्याची मला काय आवश्यकता नाही. मी राज्य पातळीवरती या ठिकाणी काम करतो. राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वात लोकशाहीमध्ये महत्त्वाचे आहे. पण ज्या वेळेला 3 वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं सरकार असतं त्यावेळेला त्या राजकीय पक्षांचे प्रमुख हे या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. आणि म्हणूनच आता जो काही या संदर्भामध्ये स्थगितीच्या बाबतीमधला काय निर्णय असेल, राज्याचे मुख्यमंत्री आज परकीय गुंतवणुकीसाठी देशाच्या बाहेर गेले. अशा वेळेला आमच्या सर्वांचं लक्ष त्या गोष्टीवरती आहे. या काही घटनांच्या पेक्षा, या काही निर्णयांच्या पेक्षा ती गरज आज राज्याची खूप मोठी आहे. आल्याच्या नंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून या संदर्भातला निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.